नमस्कार फ्रेंड्स, गृहस्वामिनीच्या या सदरामध्ये मी मधुरा परब आपल्या सर्वांचं स्वागत करते। फ्रेंड्स, आज आपण मालवणी वडे करण्याचं पीठ कशा पद्धतीने मळतात आणि वडे कशा पद्धतीने केले जातात याची कृती आपण पाहणार आहोत। तर या ठिकाणी मी वड्याचं पीठ घेतलेलं आहे। वड्याचं पीठ कसं तयार करतात याची कृती आपल्याला लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती आपण पाहून घ्या। आता या ठिकाणी मी मालवणी वड्याच्या पीठ घेतलेलं आहे। आता या वड्याच्या पिठामध्ये आपल्याला साधारण 1 बाउल मी गव्हाचं पीठ मिक्स करते। एक मोठा बाउल घेतलेला आहे गव्हाच्या पिठासाठी। हे वड्याचं पीठ माझं साधारण 1.5 किलो आहे, त्याच्यामध्ये मी एक मोठा बाउल गव्हाचं पीठ मिक्स केलेलं आहे। आपल्याला हवं असल्यास आपण याच्यामध्ये ज्वारीचं पीठही मिक्स करू शकतो। हे गव्हाचं पीठ यापेक्षा जास्त प्रमाणात आपण मिक्स करू नये, कारण त्यानंतर वडे खूपच नरम पडतात किंवा ते तेल जास्त सुकतात। त्याच्यामुळे मी साधारण 1 बाउलच यामध्ये गव्हाचं पीठ घालण्याचा सल्ला देईन। आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे हळद, साधारण 1 ते 1.5 मोठा चमचा, त्यामुळे रंग छान येतो। आणि आपल्याला यामध्ये मीठ घालायचे आहे चवीनुसार। आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आता आपण हळद आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण इथे मध्ये थोडासा होल करून घेतोय, ज्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। जास्तीत जास्त उकळलेलं पाणी याच्यामध्ये घालायला मी सांगेन, कारण त्यामुळे वडे जास्त सॉफ्टही होतात आणि लवकर पीठही येतं। तर यामध्ये आपण छान उकळवून घेतलेलं पाणी घालायचं आहे। पाण्याचं प्रमाण आधी थोडंच ठेवून आपण ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे। साधारण वड्याचं पीठ मळताना मळलेलं पीठ हे घट्टसरच मळलं जातं, फार पातळ मळलं जात नाही, कारण आपल्याला हे घट्टसर मळून साधारण 2 तास ठेवायचं आहे। तसंच अशा पद्धतीने मी हे व्यवस्थित एकजीव करून घेते आहे। आता या पिठामध्ये आपण व्यवस्थित असं गरम पाणी घालून घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित मिक्सही करून घेतलेलं आहे। पाणी आपण बऱ्याच जास्त प्रमाणामध्ये गरम वापरलंय, त्याच्यामुळे आपण इथे चमच्याने सध्या मिक्स करतोय। आपण एकदा चेक करायचं अशा पद्धतीने याची गुठली होते की नाही, किंवा हे पीठ व्यवस्थित मळलं जाणार आहे की नाही। आणि आता आपण याला पूर्णपणे न मळता असंच हे पीठ आपण साधारण 15 ते 20 मिनिटं ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून या गरम पाण्याची वाफ याच्यामध्ये व्यवस्थित मुरेल। आता आपण हे वड्याचं पीठ जे साधारण 10-15 मिनिटं आपण असंच गरम पाणी घालून ठेवलं होतं, जे आपण व्यवस्थित मळून घेतलेलं नाहीये, ते आता आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचंय। आणि पुन्हा एकदा आपण याच्यासाठी थोडं गरम पाणीच वापरणार आहोत, फार गरम नाहीये। आता हे आपण कोमट पाणी वापरतोय या ठिकाणी। आवश्यकतेनुसार याच्यामध्ये पाणी मिक्स करत आपण हे पीठ व्यवस्थित मळून घेणार आहोत। पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची, आपल्याला हे पीठ पूर्णतः पातळ किंवा नरम चपातीच्या पिठासारखं मळायचं नाहीये। जितकं जास्त आपल्याला ते घट्ट ठेवता येईल तितकं घट्टच मळून ठेवायचंय, कारण यानंतर आपण साधारण 2 तास हे पीठ येण्यासाठी ठेवणार आहोत। आता आपण हे पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे। हे फार नरमही झालेलं नाहीये, फार कडकही नाहीये। आता अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ साधारण 2 तास ठेवायचंय, जेणेकरून हे पीठ छानपैकी जमून येईल किंवा वड्याचं पीठ तयार होईल योग्य पद्धतीने। पण याकरिता किंवा वड्याचं पीठ लवकर आणि चांगलं तयार होण्याकरिता एक आपली ट्रेडिशनल पद्धत आहे, एक पारंपरिक पद्धत आहे ते पीठ ठेवण्यासाठीची, ती मला इकडे आपल्याला दाखवायला आवडेल। हे वड्याचं पीठ जेव्हा आपल्याला साधारण छान जमून येण्यासाठी ठेवायचं असेल, त्यावेळी आपण ते 2 तास तर ठेवतोच, पण त्याआधी त्यामध्ये आपण एक लहानसा या ठिकाणी होल करून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण साधारण 1 चमचा तेल घालणार आहोत अशा पद्धतीने। आणि त्या तेलामध्ये आपण हा एक साल काढून घेतलेला जो कांदा आहे तो त्यात ठेवणार आहोत आणि त्याला वरतून पिठाने कव्हर करणार आहोत। अशा पद्धतीने हे पीठ आपण ठेवायचं आहे। ही आपली एक पारंपरिक पद्धत आहे, म्हणून मी आपल्याला ती दाखवली। आपण नक्की या पद्धतीने करून पहा। अशा पद्धतीने छान असं पीठ जमून येतं आणि असं करून आपल्याला साधारण 2 तास हे पीठ फुलण्यासाठी ठेवायचं आहे। त्यानंतर आपण वडे करायला घेणार। आता हे पीठ भिजवून साधारण आपल्याला 2 तास झालेले आहेत। याच्यामध्ये आपण
पीठ छान येण्यासाठी हा जो ओनियन किंवा हा कांदा ठेवला होता तो आपण काढून ठेवूया आणि यातला थोडा थोडा पार्ट घेऊन आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि नंतर आपण त्याचे लहान लहान गोळे करून घेऊया। आता आपण साधारण हे पीठ मळून व्यवस्थित मीडियम आकाराचे गोळे करून घेतलेले आहेत। आता आपण त्याला प्लास्टिकच्या पिशवीवर आपण एका पलपटावर प्लास्टिकची बॅग ठेवून त्याला तेलाचा हात लावून घेणार आहोत आणि आता या गोळ्यांना आपण याच्यावर प्रेस करून व्यवस्थित थापून घेणार आहोत। यामध्ये आपण पाहू शकता मी यात बोटाचा वापर करत नाहीये थापण्यासाठी। अशा पद्धतीने एकसर हे आपण थापून घ्यायचे आहे। फार जाडही नाही आणि फार पातळही नाही। एका बाजूला आपण तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे, ते गरम झालं की नाही ते आपण एकदा चेक करून घेऊया। ते आता व्यवस्थित कडकडीत गरम झालेलं आहे। वडे करण्यासाठी तेल हे छान गरम असलं पाहिजे, छान तापलेलं असलं पाहिजे, तरच ते वडे पटकन आणि चांगले फुलून येतात। आता आपण याच्यामध्ये वडा सोडून घेऊया। हा फुलताना आपण त्याला मध्येच प्रेस करून घ्यायचंय। आपल्याला पिवळसर असे वडे फ्राय करायचे नाहीयेत, ब्राउनिश झाले पाहिजेत छानपैकी दोन्ही बाजूनी। अशा पद्धतीने आपण ते तळून घेणार आहोत। आता मी आणखीनही काही वडे तळून घेते। फ्रेंड्स, अशा पद्धतीने आपले मालवणी वड्यांची रेसिपी तयार आहे। ही आपल्याला मालवणी चिकन सोबत अतिशय उत्कृष्ट अशी डिश आहे। आपण नक्की या पद्धतीने ट्राय करा, आपल्या सर्वांना नक्कीच आवडेल। अशा पद्धतीने छान असे ब्राऊन आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि ही रेसिपी पाहून झाल्यानंतर आपण माझा चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नक्कीच माझे व्हिडिओ शेअर आणि सबस्क्राइब करा। अशाच नवनवीन रेसिपी मी आपल्यापर्यंत पोहोचवत राहीन। थँक्यू।